नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या सगळ्या राजकारणाच्या गदारोळामध्ये एकापेक्षा एक कट कारस्थानांच्या बातम्या रंगलेल्या असताना या सगळ्या कारस्थानी विचारधारेचे मुख्याचार्य किंवा शंकराचार्य ज्यांना म्हणता येतील ते कुमार केतकर कुठे गायब झालेत माहित नाही. कारण फार पूर्वी त्यांनी 10-12 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी कधीतरी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या देशात कॉन्स्पिरसी थिअरीचा फार मोठा अणुस्फोट केलेला होता. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होणं हाच मुळात एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जागतिक कट आहे किंवा जागतिक कटाचा एक भाग आहे, असा एक अजब शोध त्यांनी लावला होता. एक दोनदा बोलल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा स्फोट आपल्यावरच उलटतोय, तेव्हा त्यांनी त्याविषयी फार तपशिलात बोलणं बंद केलं. पण कुठच्याही गोष्टीमध्ये कट कारस्थान शोधणं आणि त्यामध्ये RSS ला आरोपी बनवणं हा कुमार केतकर यांचा आवडता छंद आहे. आणि फक्त याच बाबतीत नाही, कुठल्याही राजकारणात किंवा सामाजिक कारणात किंवा अर्थकारणामध्ये कुमार केतकर आपापल्या परीने मोठमोठ्या सिद्धांताची मांडणी करत असतात. त्यांच्या भाषेत नेपथ्य करत असतात. नेपथ्य ज्या वेळेला 2011च्या सुमाराला देशामध्ये लोकपाल आंदोलन झालं होतं, तेव्हा अण्णा हजारेंना कप्पदार्थ ठरवणारे कुमार केतकर हे त्याच्यापूर्वी जवळजवळ 15-1 वर्ष तरी अण्णा हजारेंच्या आरत्या उभारत होते. आणि त्याचं कारण असं होतं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि मला आठवतं त्यांचे कुमार केतकरांचे महाराष्ट्र टाइम्स मधले 4-5 अग्रलेख मी जपून ठेवलेले. कुमार केतकर हा इतका मोठा जादूगार आहे की तो एका मिनिटामध्ये एखाद्या छोट्याशा किडीला तक्षकाचा नाग किंवा शेषनाग बनवू शकतात आणि दुसऱ्या क्षणी त्या शेषनागाचा एक ससा करून टाकू शकतात. तिसऱ्या दिवशी त्याचा हत्ती करू शकतात आणि चौथ्या दिवशी म्हणतात हा तर खडक आहे, हा निर्जीव आहे, असंही बोलण्याची अजब कला केतकरांनी आत्मसात केलेली आहे. कारण 19 दिवसातले कुमार केतकरांचे 4 अग्रलेख मी जपून ठेवलेले. आणि अशा सगळ्या कालखंडामध्ये ज्या वेळेला केतकरांना एखादी व्यक्ती एखादी गोष्ट मोठी दाखवायची असेल, ते अगदी वाटेल तेवढी तोंड फाटेस्तोवर खोटी नाटी स्तुती करून टाकतात. आणि जेव्हा त्याचा उपयोग संपतो तसा निरोधाची विल्हेवाट लावावी तशी आपण महात्मा केलेल्या व्यक्तीची विल्हेवाट लावून टाकतात. मला आठवतं त्यावेळेला अण्णा हजारेंनी शिवसेना भाजप युतीच्या सरकारमधल्या 2-4 मंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते आणि आळंदी किंवा राळेगण सिद्धीला उपोषण सुरू केलं होतं. मग मुख्यमंत्री मनोहर जोशींची धावपळ झालेली होती. अशा वेळेला कुमार केतकरांनी अग्रलेख लिहिला होता, 65व्या घरातला बादशाह. महाराष्ट्रामधला अग्रलेख आहे. आज जी महाराष्ट्रामध्ये पोरटोरो काम करतात त्यांनी तो वाचलेला सुद्धा नसेल, कदाचित त्यांचा तेव्हा जन्म सुद्धा झालेला नसेल. त्या काळात कुमार केतकरांनी महाराष्ट्रामध्ये लिहिलेला अग्रलेख आहे, 65व्या घरातला बादशाह. मला कधी कधी तेव्हा वाटायचं की कुमार केतकरांना या देशातला एक गृहनिर्माण मंत्री करून टाकावं. जगात सामान्यातल्या गरीबातल्या गरीब
माणसाला कुमार केतकरच घर देऊ शकतात. कारण हजारो वर्ष जो बुद्धिबळाचा खेळ खेळला गेलेला आहे त्याच्या पाठावर 64 घरं असताना कुमार केतकर हा अशी किमया करून ठेवली की त्यांनी त्या शतरंजच्या पटावर म्हणजे बुद्धिबळाच्या पटावर एक 65वं घर निर्माण केलं. आणि त्या 65व्या घरामध्ये अण्णा हजारे बसलेले आहेत आणि त्याला महाराष्ट्रातलं युती सरकार, मुख्यमंत्री मनोहर जोशी वगैरे हे अण्णा हजारेंना शह देऊ शकत नाही, इथपर्यंत थिअरी मांडलेली होती. योगायोग असा की 19वा दिवस का 20वा दिवस येईपर्यंत त्याच अण्णा हजारेंना रिमोट कंट्रोल मध्ये निकामी झालेले किंवा वापरून संपलेली बॅटरी म्हणून त्याच केतकरांनी अण्णा हजारेंना उकिरड्यावर फेकून दिलं होतं. याला मी जादूगार म्हणतो ना, कुमार केतकरनं जादूगार मी तेवढीसाठी म्हणतो की पहिल्या दिवशी ज्याला कोणी शह देऊ शकत नाही असा 65व्या घरातला बादशाह आणि 19व्या दिवशी तो उकिरड्यावर फेकून दिलेला बॅटरीचा एक सेल असतो, इथपर्यंत चमत्कार घडवू शकतात केतकर. अर्थात हा विषय तेवढ्यापुरता नव्हता. आयुष्यभर शिवसेनेच्या नावाने शिव्याशाप देत देत गेलेले कुमार केतकर हे पुढल्या काळात महाराष्ट्र सोडून लोकसत्तेचे संपादक झाले. लोकसत्ता संपल्यावर त्यांनी दिव्य मराठी नावाच्या वर्तमानपत्रामध्ये संपादकीय भूमिका घेतलेली होती आणि त्या दरम्यान शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं तेव्हा त्याच केतकरांनी दिव्य मराठीमध्ये 65वं घर परत एकदा निर्माण केलं आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंना नेऊन बसवलं होतं. त्या सांगण्याचा हेतू इतका, मुद्दा इतकाच की कुमार केतकर हे कुठलाही चमत्कार घडवू शकतात आणि बुद्धिबळ किंवा शतरंजचा खेळ जो असतो त्याच्यावर बसल्या बसल्या ते हत्ती, घोडे कोणालाही काही करू शकतात. पण नॉर्मली बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादं जे असतं ते सरकत सरकत जाऊन अगदी हत्ती, वजीर, घोडा वगैरे काही होऊ शकतं. पण केतकर असे की त्याला 65व्या घरापर्यंत नेऊन त्याला 65व्या घरातला बादशाह करून टाकतात की ज्याला शह पण देता येत नाही. राजा वगैरे असतो काय बादशाह, त्याला कॅसलिंग वगैरे करून वाचवावा लागतो. पण केतकरांच्या तावडीत राजा बादशाह सापडला की त्याला कुठच्याही संरक्षणाची गरज नसते. असो, तर मला हे सध्या जे आत्ता राजकारण चालू आहे त्यामध्ये अभिजित दिपके हा भाजपच सोडलेलं पिल्लू आहे का? सोनम वांगचूक हा अमित शहा किंवा नरेंद्र मोदींचं पिट्टू होतं का? अशा एकापेक्षा एक कारस्थानांच्या ज्या थिअऱ्या येत आहेत या सगळ्या काळामध्ये कुमार केतकर गायब कुठे झाले असा प्रश्न पडला आणि म्हणून पहिल्यांदा केतकरांची पार्श्वभूमी सांगितली. पण कदाचित आता केतकरांची पिलावड इतकी वाढलेली आहे, केतकरांनी मराठी पत्रकार व्यवस्था इतकी बदलून टाकली की अभिजित दिपकेने काल परवाच्या मुंबई तक चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मराठी पत्रकारांचे आभार मानले. दिपकेचं आंदोलन होतं दिल्लीत, पण त्यांनी सांगितलं हिंदी इंग्लिशने नाही, इतकं आम्हाला मराठी मीडियाने उचलून धरलं, त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. इथे तुम्हाला कळेल की आंदोलन होतं कुठे. आंदोलन मीडियामध्ये होतं, एक जनमानस तयार करणारं होतं आणि त्यामध्ये आपोआपच तुम्हाला माहितीये की प्यादं सरकत 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 पुढे गेलं की तो हत्ती पण होऊ शकतो, घोडा होऊ शकतो, उंट होऊ शकतो, वजीर पण होऊ शकतो. आणि असे जे सरकत सरकत पुढे गेलेली प्यादी आणि काय होते ते ज्या पद्धतीत बादशाह बाहेर निघाले होते, आता त्यातले बरेच लोक वेगवेगळे व्हिडिओ बनवत आहेत आणि माफी मागतायत.
आम्ही जे बोललो, आम्ही जे बकवास केली, आम्ही जे काय व्हिडिओ बनवले, रील्स बनवले, त्याबद्दल आता मी माफी मागतो. कारण कुमार केतकरांच्या किंवा मीडियाच्या जगामध्ये जे विश्व सामावलेलं आहे ते व्यवहारी जगात त्याला स्थान नसतं. तुम्ही व्यवहारी जगात आलात की तुम्हाला व्यवहारापणे वागावं लागतं. कारण व्यवहारी जगामध्ये रोज फुकट खायला घालणारा जुनैद नसतो. रोजच्या जगण्यामध्ये तुमच्या पोटाला भूक लागली की कतार आणि दुबईहून वेगवेगळ्या झोमॅटो आणि काय ते स्विगी त्याच्यावरून फूड पॅकेट पाठवली जात नाही व्यवहारी जगामध्ये. ते आभासी जगामध्ये असतं. आणि म्हणून ही उच्छाद मांडायला जंतर मंतरवर लोटलेल्या झुंडी होत्या, गर्दी होती, आलेली जी झुरळं होती. जेव्हा त्यांना आंदोलन संपल्यावर पांगावं लागलं तेव्हा आपल्या कॉलनीमध्ये सुद्धा, आपल्या चाळी वस्तीमध्ये, मोहल्ल्यामध्ये राहणं अवघड होऊन गेलं. मीडियाने ज्याच्या टाळ्या वाजवल्या होत्या, मीडियाने ज्याच्या बातम्या केल्या होत्या, त्या बातम्या व्यवहारी जगात जिथे जिथे पोहोचल्या त्यांनी या झुरळांना आपल्या कॉलनीत झुरळं नकोत म्हणून धक्के मारून बाहेर काढायला सुरुवात केली. तेव्हा एकामागून एक सगळीच्या सगळी प्यादाची हत्ती घोडे झालेली जी झुरळं होती ते आता माफा मागत फिरत आहेत. आपल्यावर कोर्ट केस नको, आपण केलं ते फार चूक केलं. पण इतका बेशरमपणा की यांच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांचा, गांधीजींचा फोटो, भगतसिंगचा फोटो यासारख्या महात्म्यांचा अवमान यापूर्वी कधीही झालेला नसेल. पण मीडिया त्यांना 65व्या घरात बसवत होता. आता ही झेंडी थांबणार नाही. आणि मग मनानेच पराभूत झालेले आणि युद्धभूमीवर उतरण्याची हिंमत हरवून बसलेले सगळेच्या सगळे राजकीय पक्ष आपापली बुडणारी नाव वाचवायला झुरळांनी ती वाहून न्यावी म्हणून त्या आंदोलनात सहभागी होत गेले होते. आज त्या मुलांना वाचवायला कोणी आहे का? नाहीये. प्रश्न तो असतो मित्र. तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर सगळे चढवतात आणि तुमच्या अंगात आवेश येतो. आणि ही आजची गोष्ट नाही. प्रत्येक जन्माला, प्रत्येक काय तो हनीमूनला जाणाऱ्याला वाटतं जगात हनीमून मीच पहिला करतोय. पण तो एक गोष्ट विसरून जातो की आधी कोणीतरी हनीमून केलाय म्हणून तुम्ही जन्माला आला आणि लग्नापर्यंत पुढे हनीमूनला गेलेले आहे. त्या जगातला पहिला हनीमून तुमचा नाहीये. लाखो करोडो लोकांनी पिढ्याने पुढे हनीमून केले, नाहीतर तुमची पैदास झाली नसती. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की हे सगळं करून साधलं काय? आपण कशाला गेलो तिथे असा आता अनेकांना पछतावा होतोय. आणि हे होणार होतं. मी माझ्या यापूर्वीच्या अगदी आंदोलन काळात केलेल्या व्हिडिओमध्ये एका साफ सांगितलं होतं, या सगळ्या कॉक्रोच समर्थकांची अवस्था तृणमूलच्या नेते कार्यकर्त्यांसारखी होईल. जसं ममता दिदी हरल्यानंतर तृणमूल काँग्रेसचा झेंडा ज्या घरावर लावलाय तिथे त्याला राहणं पण अशक्य होऊन गेलं होतं. आज काहीशी तीच अवस्था आपल्याला या कॉक्रोच आंदोलनात जंतर मंतरवर गेलेल्यांची दिसते. मीडियामध्ये त्यांची पाठ थोपटली जाईल, विरोधी पक्ष त्यांचा आपल्यासाठी वापर करून घेईल. पण त्यानंतरच्या जगामध्ये जगावं लागत असतं. एका मंचावर, कॅमेऱ्यासमोर, सेटवर तुम्ही भूमिका पार पाडत असता. पण ती भूमिका पार पाडल्यानंतर आपल्याला याच समाजामध्ये, याच मोहल्ल्यामध्ये जगायचंय हे विसरून चालत नाही. आणि त्यामुळे हे असे प्यादे आणि मोहरे असतात. हे राजकारणातले लोक त्यांच्या सोयीनुसार पुढे करतात आणि वेळ आली की मरायला सोडून जातात. अनेक जण जे या प्रकारे अचानक फुसारलेले होते आणि शौर्यवान झालेले होते, अशी अनेकांची तारंबळ झालेली आहे.
मराठा आंदोलनाच्या आरंभ जरांगे नावारूपाला येण्याच्या आधीची गोष्ट सांगतो मित्रांनो. त्या संभाजीनगर नगरच्या कुठल्या तरी एका पुलावरून जाताना एका तरुणाने त्या जलप्रवाहात उडी घेतली होती. आज त्याचं मला वाटतं त्या पुलाला नाव वगैरे देण्यात आलंय, पण त्याचं कुटुंब तर बर्बाद होऊन गेलं ना. हजारो वर्षापासून अशा सामूहिक संघर्षामध्ये ज्यांनी पुढाकार घेऊन पराक्रम गाजवला, आपलं सर्वस्व पणाला लावलं, ते बर्बाद झालं. नाही चिरा नाही पण ती म्हणतात तसे. ते आज किती लोक आहेत, पण ही लोक का आली तोही समजून घेण्यासारखा विषय. पंतप्रधानांनी त्यांना शिवी घालणाऱ्या, म्हणजे शिव्यांचा वर्षाव करणाऱ्या या तरुणांना माफ करा, त्यांच्यावरचे गुन्हे परत घ्या असं आवाहन जाहीरपणे केले. किती बहकली असतील, भरकटली असतील, तरी हे आपली मुलं तसं म्हटलं. हा फरक असतो. या लोकांना माफ करा असं म्हणून पंतप्रधानांनी लोकांची सहानुभूती अधिक मिळवली. आपण या सगळ्यामध्ये प्यादे मोहरे झालो. कोणी उठावं आणि आपल्याला मारावं या लायकीचे आपण झालो, याचं भान नाहीये. 20 वर्षानंतर, 15 वर्षानंतर ही मुलं मोठी होतील, प्रौढ होतील, व्यवहारिक जगात जगण्यावर आपली जबाबदारी त्यांना उचलायला लागेल. तेव्हा त्यांना कळेल आपण 65व्या घरातले बादशाह वगैरे नव्हतो, आपण फक्त मारले जाणारे प्यादे होतो. केतकरांसारखे वगैरे जे संपादक असतात ते तुम्हाला हवेत चढवतात, पत्रकार तुम्हाला चढवतात. आणि ही आजची गोष्ट नाही. मला आठवतं ज्यावेळेला लोकपाल आंदोलन जोरात चालू होतं आणि आम आदमी पार्टी स्थापन झाली होती, त्यावेळेला आम आदमी पार्टीची पोरं सुद्धा 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी जोशात बोलत होती. त्यावेळेला विनोद शर्मा नावाचे हिंदुस्तान टाइम्सचे संपादक एका चॅनलवर बोलताना म्हणाले होते की मीडिया तुम्हाला खूप चढवतो, पण जेव्हा तो तुम्हाला सोडून जातो तेव्हा त्या इवल्याच्या चण्याच्या झाडावरून खाली उतरणं पण अशक्य असतं. मीडिया चढवतो आणि आपटून धोपटून संपवतो सुद्धा, हे विसरू नका. हे केजरीवाल आणि त्याच्या सवंगड्यांना त्यांनी सांगितलं होतं. आज दिपके आणि राका आणि कोण सौरव त्यांच्या सवंगड्यांना मी तेवढंच सांगेन, कारण आता त्याचे चटके बसायला लागले. 65वं घर नसतं मित्रांनो. तेव्हा 65व्या घरापर्यंत जाऊन 65व्या घराचा बादशाह वगैरे होणं हे कुमार केतकरांच्या अग्रलेखापुरती मर्यादित गोष्ट आहे. व्यवहारिक जगामध्ये 65वं घर नसतं. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.